हॅलो, मी तुमची होस्ट गोल्डी. आज मी तुम्हाला एक खूप सुंदर चटकदार रेसिपी दाखवणार आहे, ती पण शेवग्याच्या शेंगाची. शेवग्याच्या शेंगाची कढी आमटी भाजीच केली पाहिजे असं काही नाही. खेड्यामध्ये त्याचं छान भरीत पण होतं. तर चला आपण जाऊया आणि शेवग्याच्या शेंगाचं भरीत कसं होतं ते पाहूया. त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे: टमॅटो, कांदा, कोथिंबीर, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि हा खरडा आणि कांदा. बस, याच्या पलीकडे काही लागत नाही. शेवग्याच्या शेंगा उकडून त्याचा गर मी चमच्याने काढून घेतलेला आहे. तर हा आता गर दाखवला मी तुम्हाला. आता आपण तेल टाकूया. तेलामध्ये आता आपण मस्तपैकी कांदा टाकूया. कांदा ट्रान्सलुसंट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी हा खरडा टाकणार आहे. खरड्याने तिखटपणा वाढतो, त्याच्यामध्ये सगळंच असतं. आणि टोमॅटो टाकला. टोमॅटो आंबट होता म्हणून शेवटी टाकला आणि मीठ टाकलं. आता हे सगळं नरम होऊ द्यायचं. आणि हळद आणि हिंग सगळ्यात शेवटी टाकलं, कारण की तेल सुटतं मग. आणि मग त्यामध्ये लाल तिखट टाकलं. त्याला पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यामध्ये आता शेवग्याच्या शेंगा मी टाकल्या. हे छान आता पुन्हा तेल सुटेस तर परतू द्यायचं. बघितलं असेल तुम्ही, तेल आलेलं आहे. आता हा खरडा मी काढून हे भरीत मी काढून घेतलं आहे. तुम्हाला भरताची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि ही साधी सोपी चटकदार रेसिपी जरूर बनवा, एन्जॉय करा. माझा नेहमीचा फंडा: बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोडलेला छान छान कॉमेंट्स पास करा.